तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा. विठाला 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 आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूप देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु, अवधारी जोजी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपाद. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोग पीठे तटे भीमरथा, वरं पुंडलिकाय दातून इंद्रे, समागत्य तिष्ठ तमानंद गंधं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चलता दिया, दुसरे चरण चलता दिया, दुसरे चरण चलता दिया, दुसरे चरण चलता दिया. हो त्यांच्या कृपा दानी कथे कवितारू, त्यांच्या कृपा कथेचा विचारू, बाबाजी सद्गुरुदास तुझा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला निवडलेला अभंग अखिल विश्वाच्या उद्धारासाठी ज्यांनी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली असे देऊ निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड असा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे. विठाला विठाला अभंगाचं सरळ सरळ तात्पर्य सांगायचं म्हटलं, जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला संताच्या अवताराचं कारण सांगतात. प्रत्येक माणसाच्या अवताराला काही ना काही कारण असतं. त्याच्यातलं सगळ्यात मोठं कारण सांगतो की भगवंतानं हा जन्म दिला तो फक्त भजन करण्यासाठी दिला. हे पहिलं कारण. का? देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजन गोमटा. ऐका ऐका, कशासाठी भगवंतानं जन्म दिला? भजन करायसाठी दिला. नाही भजन करता आलं तर कमीत कमी गळ्यात तुळशीची माळ तरी घालावी. इतक्या लांब जायचंच नाही. पण अलीकडच्या लोकांना तुळशीची माळ घालणं सुद्धा जड वाटतंय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. आणि ऐका, मी सांगेल तुम्हाला, प्रत्येक संतांनी हात जोडून पाया पडून सांगितलं, बाबांनो गळ्यात तुळशीची माळ घाला, हातानं टाळी वाजा, मुखानं नामस्मरण करा. पण आपल्या लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ पडत नाही. मला तर असं म्हणावं वाटतंय, कुठंतरी ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे, वामन भाऊ महाराजाचे, भगवान बाबांचे, नाथ बाबांचे विचार सुद्धा यांच्या बुद्धीच्या पुढं कमी पडले असावेत. माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या तोंडात बोकण्याच्या बोकणे भरीत आहे तुळशीच्या पाल्याचे. ते थोडे देवापर्यंत घेऊन जाणार आहेत नाही. तरी सुद्धा माणसाची भावना काय? माणूस मेल्याच्या नंतर तुळशीचं पान जर मुखात घातलं, शरीर पवित्र होते, भगवत प्राप्ती होते. मेल्याच्या नंतर जर तुळशीचं पान भगवंतापर्यंत घेऊन जात असेल तर जिवंतपणे गळ्यात तुळशीची माळ घातलेली देवासाठी किती महत्वाची असेल आणि या मानवी देहासाठी किती महत्वाची असेल. म्हणून ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून संतांची तुलनात्मक वर्णन केलंय. ऐका, संतांची तुलना केली, पण कुणाशी केली हे महत्वाचं आहे. शब्द ना शब्द तुम्ही ऐका. तुलना कुणी कुणाशी करावी हे खूप महत्वाचं आहे. संतांची तुलना केली तुकोबारायांनी, पण ती फक्त आणि फक्त मायबापा बरोबर केली. या जगाच्या पाठीवर अनेक गोष्टी होत्या तुकोबारायला त्यांची तुलना करण्यासाठी. अहो, देवाबरोबर सुद्धा तुलना केली नाही, संतांची तुलना मायबापा बरोबर केली. मग मायबाप किती श्रेष्ठ असतील येतंय लक्षात? मग ऐका, संतांमध्ये असं काय आहे की सकल संतांची तुलना ही मायबापामध्ये केली. तुम्ही संत माय बाप कृपावंतो. त्याचं कारण सांगतो. जन्म देणारे फक्त मायबाप असतात, पण ऐका ना, जन्म दिल्याच्या नंतर मायबापाचं काम संपतं. खाऊ घालून वाढवतील इतक्यापर्यंत ठीक आहे, पण ऐका ना, ज्या कारणासाठी हा देह मिळाला, ऐका, ते कारण शोधण्याचं कार्य संत करतात. आणि या देहाला 84,000 लक्ष येणेतून मुक्त करून भगवत प्राप्ती करून देतात. ते संत असतात. म्हणून संताचे सुद्धा मायबापापेक्षा काय कमी उपकार नाहीत. म्हणून संताशी तुलना केली. विठाला ही आपल्या संसारातली उपमा झाली तुलनेची. अजून एक तुलनेतला प्रकार सांगतो तुम्हाला.
अजून कोणता प्रकार आहे ऐका. परमार्थिक दृष्टिकोनातून जर संताचे उपकार पाहिले आणि संताचं महत्व श्रेष्ठत्व जर याचा विचार केला ऐका. तुम्ही संत माय बाप कृपावंत. अहो ऐका, या परमार्थिक दृष्टिकोनातून सुद्धा ऐका, आम्हाला ज्ञान देण्यासाठी तुम्ही आमचे बाप आहात. बाप, मला सांगा, संतापेक्षा मोठे उपकार कोणाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये? कोणाचेच नाहीत. कुणाकुणावरती कृपा केली संतांनी, सहजासहज सोप्या शब्दात सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणताला महाराज आमच्या गळ्यात माळ नाही हो, आम्ही जर संताचं वर्णन केलं, देवाच्या दारात गेलो तर देव स्वीकारेल का आम्हाला? देवा स्वीकारेल का देव आम्हाला? ऐका, स्वीकारेल. माझ्या पांडुरंगाचा आणि माझ्या ज्ञानोबारायांचा बदल सांगतो. माझ्या पांडुरंगाच्या दारात गेले आणि भगवान पांडुरंगाच्या समोर उभे राहिले, पांडुरंगाला हात जोडले. देवा आयुष्यभर मी पाप केलंय, पण आता इथून पुढे पुण्य करतो देवा, देव स्वीकारेल का पाप केलं म्हणून? पांडुरंगाच्या बाबतीत सांगतो तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा, तैसाची मी खरा तुम्हाला घी. तुमच्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी जसा भाव असेल ना, तसाच मी तुमच्यासाठी. मग संताचं एवढं श्रेष्ठत्व का सांगितलं? आपण ज्ञानोबारायांकडे जाऊ. हो ज्ञानोबाराय, अहो ऐका ना ज्ञानोबाराय, आम्ही आयुष्यभर भरपूर काही पाप केलंय, पण ज्ञानोबाराया आमच्यावरती तुम्ही कृपा कराल का? ज्ञानोबाराया ऐका ना, सगळं पापच आहे आयुष्यात. अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा भाव असू द्या, तुम्ही ज्ञानोबारायाला शरण गेले की ज्ञानोबाराया त्याच ठिकाणी तुमची माय होतात. म्हणून संताचं मायबापाशी तुलनात्मक वर्णन केलं. मग अंतकरणामध्ये वाईट भाव असेल महाराज, ज्ञानोबाराय प्राप्त होतील, आमच्या जीवनातलं दुःख जाईल. ऐका, भलतिया भावे शरण जाता बेटी, 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 भलतिया भावे शरणदाता भेटे, भलतिया भावे शरणदाता भेटे, भलतिया तुमचं असं गायन ऐकलं लोकांनी माझं कीर्तन ऐकलं पाहिजे ना महाराज. ऐका ना, हा अहो अंतकरणामध्ये कोणताही भाव असू द्या, भलतिया भावे शरण जाता बेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडित से तुटी जन्म व्याधी, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार. ऐका, अहो तुमचा उद्धार करण्यासाठी
अंतकरणात कोणता भाव असू द्या, संताला शरण जा. ते ना जात पाहात ना धर्म पाहात, कोणत्याही कुळाचा विचार करत नाहीत. सहजासहज तुम्हाला दुःखातून मुक्त करतात. ही ताकद संतामध्ये असते. विठाला 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 विठाला. मला एक सांगा, मायबाप जर आयुष्यातले सोडले नामदेव बाबा, तर या जगाच्या पाठीवर माणसाच्या चुका कुणी पोटात घेतं का? हा, घेतं का? घेतं का? मग तसा कम बघतो माझ्याकडे भावकी, तू इन भावकी असल्या प्रेमान बघ ना उलसर जा. तो बायकोकडे असेच बघशील कर. होय, तो चुका पदरात घेतो कोणी मायबाप सोड? कोण घेतो? अरे मग मायबाप सोडता दुसरं कोण पदरात घेतं? बायको नाही, मम्मी पप्पा. अरे आईन वडील म्हणणं मम्मी पप्पा कडून आणलो तो. बर मम्मी पप्पा तुझ्या चुका पदरात घेतात, म्हातारपणाला सांभाळशील का त्यांना? असं ना, ठीक आहे. ऐका, म्हणून त्यांचे उपकार मानले पाहिजे. माता माऊल्यांनो ऐका ना, लहान लेकराला जन्म दिला, लहानाचं मोठं होईपर्यंत आई मायबापाच्या डोक्यात टेन्शन असतं का? माझ्या लेकरानं मोठं झालं पाहिजे, नोकरीला लागलं पाहिजे, त्याला चांगला पगार मिळाला पाहिजे. ऐका, आणि पुढं चालून त्याला चांगली पोरगी सुद्धा मिळाली पाहिजे. कुठपर्यंत चिंता? पोरगी मिळालं तर त्याला लेकरं झाले पाहिजे, त्याचे लेकरं शिकले पाहिजे. अहो चिंता करता करता माणूस चितेव जातो, चितेव जातो. मला एक जणांनी प्रश्न केला, माणूस मेल्यावर बांधून कम टाकते त्याला. म्हणलं ते पुन्हा उठून घरी येऊ नये म्हणून बांधून. हा, कायचे इतके मन गुतलेले आहेत बाबा. अहो म्हातारेला आहे आपी तर महाराज काय काय काय. हा, इतका जीव गुतलेला असतो, ते उठून यायला बसले नदीतून घरी. हा, एवढा. अहो काय सांगा महाराज, माणसानी आयुष्यात परमार्थ आणि भगवंत कमवावा. या जगामध्ये प्रत्येक गोष्ट कमवली ती तुमच्यासाठी दुःखदायकच आहे. बाबा एक राजकारणी माणूस सांगतो तुम्हाला, त्याने राजकारण केलं, लय जणाचे मुंडके मोडिले आणि वाम मार्गाने पैसा कमवला. आता वाईट मार्गाने कमवलेला पैसा तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत दुःखच देतो, आनंद देत नाही. तरुणपणात जोपर्यंत ताकद असती, बळ असतं, तोपर्यंत मजा वाटते माणसाला. पण ज्यांनी पाप केलं त्या माणसाचा शेवटचा काळ पहा तुम्ही. म्हणून खरं सांगू, पैसा कमवावा पण तो तुमच्या घामाचा असावा. घामाचा पैसा तुमच्या कुटुंबालाही आनंद देतो आणि तुम्हाला सुद्धा आनंद देतो. मी वाक्य बोलत असतोय काय का, तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कुणाचा तळतळाट नसावा, असा पैसा असावा. त्या म्हाताऱ्यांनी लई असं लोकांचे मुंडके मोडून कमिलो. 90 वर्षाचं म्हातारं झालं, ते कुणालाच सुखाने खाऊन देत नाही ते धन. 90 वर्षाचं म्हातारं झालं आणि बोलता येत नव्हतं नामदेव बाबा, काहीच नाही, फक्त असं पडलेलं. आता जसं तरुण पोरं सेल्फी घेताना बघत का असे वाकडे, म्हणजे काळानुसार इतका बदल झालाय महाराज. पहिल्या काळातल्या लोकांना जर म्हणलं ना तुमचा फोटो काढायचा आहे, उभं राहा, हवा कसं उभं राहायचं, बांधून टाकलं. हा, त्याच्यानंतर फोटोवाल्याला सांगावं लागायचं थोडं हसा, तवा लोक हे असं पाहिजे उलच, फोटोवाल्याला सांगावं लागायचं. आता काळाप्रमाणे फोटो तितका बदल झालाय. अरे तुला काय तव आली का, तुला काय पॅरेलिस झालाय का काय? हा, खोट आहे. बर फोटो किती जाग्या वाकावा त्याला परिणाम पाहिजे ना, म्हणजे काही गोष्टी आहेत ना त्याला सुद्धा. मग ऐका, ते मथरा असं पडलेलं, तोंडातून शब्द निघाना, एकच शब्द निघला, वासू केसू, वासू केसू. 4 पोरं होती, 4. हे 8 बोट झाले का? अहो मग 4 पोरं, 4 पोराच्या 4 बायका, असे 8 जण. हा ऐका, 4 पोरायला वाटलं म्हातारं म्हणतंय वासू केसू, म्हणजे वाड्यात कुठं तरी सोन आहे, वासू केसू, वाड्यात कुठं तरी सोन आहे, वासू केसू. पोराने असा अर्थ लावला, पण पोरायला वाटलं नेमकं वाड्यात कुठं सोनं बघा. पोरं म्हणले काय करावं आता. तेवढ्यात म्हाताऱ्याला एक युक्ती सुचली. म्हाताऱ्यानं पडल्या पडल्या असं केलं, बाबा 40 गुंठ्याचा वाडा होता, असा हात केला, पुढच्या भीतीकडे हात केला,
पोरायला वाटलं एवढं भांड आहे कानवा पुढच्या भिताडात. 2 JCB बोलिले पोरायने, 2 JCB पाड्यावर मानला पुरली भेतो आड्याची. आम्हाला माहिती आहे म्हाताऱ्याने किती जणांचं लुटून खाल्लंय. एवढं भांड सापडलं 7 पिढ्या बसून खात्यांना. पुढली भीत अख्खी पाडेली, सुपडा साफ केला पुढल्या भीतीचा, काहीच निघलं नाही. घुशी निघल्या, उंदर निघले, एवढ्या 2च गोष्टी निघल्या. पुन्हा म्हाताऱ्याची बुद्धी बदलली थोडी. पुन्हा असं केलं, इकडल्या भीतीकडे हात केला. पोरं म्हणले आमचा बाप अलीकडे इसरत होता, थोडंफार इसरायचा नाद होता म्हणले त्याला, जाऊ द्या. इकडली भिताडात आसन तर ते 2 JCB आले, इकडल्या भिताडा घातले. तिकडला सोपडा जाप झाला, तिकडं काहीच निघलं नाही. पुन्हा म्हाताऱ्याची बुद्धी बदलली. अहो लय जणांचे मुंडके मोडले होते त्याने. पोराला म्हणलं आमच्या बापाचं, पोरं म्हणले आमच्या बापाचा स्वभाव आम्हाला माहिती आहे, आमचा बाप खोटं बोलणार नाही, आमच्या बापाने अख्खा तालुका लुटून खाल्लाय आमच्या डोळ्या देखत, आम्हाला माहिती आहे. इकडल्या भीतीत का व्हायना सोन्याचं भांड असन. ए JCB वाले हो, इथं हाय क्या कदा ते यायचे JCB घेऊन, इकडं नाही. घातले इकडल्या भिताडावर 2 JCB. सोपडा साफ केला, काहीच दिसलं नाही. पुन्हा म्हाताऱ्याची बुद्धी बदलली. आता हे तरी काय शिल्लक ठेवायचं म्हणले. पोरं म्हणले शेवटचा तरी प्रयत्न करू, याच्यात तरी काहीतरी सापडन. मागच्या भिताडाचा सोपडा साफ केला, शिवराई सुद्धा सापडली नाही. कवडी पहिली शिवराई असते. आणि काय केलं, इकून तिकून ॲम्ब्युलन्स बोलून घेतली. ते म्हणले आता दवाखान्यातच नेऊ म्हाताऱ्याला. दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणला 20 लाख रुपये लागते एका इंजेक्शनाला. त्याच्यात म्हातारं 2च शब्द बोलन. पुन्हा काय म्हाताऱ्याने डोळे पांढरे केले की म्हातारं काय पुन्हा उठणार नाही बा. आता 20 लाख म्हणल्यावर 4 पोरांनी माता मावले 5-5 लाख रुपये केले. कुणाच्या बायकातल्या ते चप्पल हार मोडीला, कुणी सांडेल हार मोडीला, कुणी गंठन मोडीलं, कुणी नथनी मोडीली, सगळं सोनं मोडून टाकलं आणि 20 लाख जमा केले. डॉक्टरला दिले. डॉक्टरनी इंजेक्शन दिलं आणि जी म्हातारत सावताळलं. महाराज काय नालायक पोरं, पोटाला आलेलं माया. 15 दिवस झालं पोटाला अन्नी पाणी नाही माया. 15 दिवस झालं ओरडतोय वासू केसू वासू केसू. अरे वासरू केरसुनी खात होतं, आता तरी पारा. आणि त्या वासराच्या तोंडातली केसू केरसुनी हिसकून घ्या. कोमात गेले ना पोरं महाराज. असा राग आला म्हाताऱ्याचा. अहो जाताना घर ठेवलं नाही यांनी. हा घराचा सकट सोपडा साफ करून टाकला. राग पोरं पळाले, त्याच्या मग यांच्या बायका पळाल्या, नातू पळत गेले. डॉक्टरनी पदरच्या पैशाने ॲम्ब्युलन्स केली, म्हातारं घरी नेऊन घातलं. आणि यांनी जर रामकृष्ण हरी म्हणला असताना, शेवट जाता जाता महाराज सोना पाया पडले असते, लेक पाया पडले असते, नातू पाया पडले असते. पण ऐका, आयुष्यभर पापाचं धन सुख देत नाही. हा मग संतांना मायबाप का सांगितलं, का ठरवलं, का तुलना केली मायबापाशी? ऐका, संतांनी या पापाच्या दृष्टिकोनातून बाजूला काढलं. कसं धन कामावं? जोडनिया धन म्हणून माणसानं नियतीचं धन कामावं. आणि एखादा पापी माणूस असेल, त्या पापी माणसाचं अन्न सुद्धा माणसानं खाऊ नये, पापी माणसाचं पाणी सुद्धा पिऊ नये, त्याची संगत तर लांबच राहील. पापी माणसाचं अन्न खाल्लं तर काय होतंय? महाभारतातला असा सुंदर एक दृष्टांत देतो. नामदेव बाबा खूप गोडे ऐकण्यासाठी. हा सुंदर पापी माणसाचं खायचं नाही. आपण तर कंदुरी असले ना, कंदुरी महाराज, लहान लेकर बाय काय सकट घेऊन जाते तो लोक खायला. आणि माणसं काय काय लय शाने असते. तर जर एखाद्याचं भांडाऱ्याचं जेवण असलं ना, भांडाऱ्याचं, हा मग घरातले शाने माणसं म्हणतात, दाद्या उचल परत तांब्यान जा, ते पांडुरंगरावची ते भांडारा आहे जेवायला जा. पोरग जात आहे भांडाऱ्याला जेवायला, आणि एखाद्याची कंदुरी असाव. मग पोरग म्हणला मी जात आहे, तस नसतं, शान्या माणसानं जायचं असतं जेवायला. आहे का? अहो याला यम बांधू बांधू आणि लिंबाच्या झाडाला, हा कंदुरीला जेवायला जातो तू नालाय का? आणि महाराज त्या मुक्या प्राण्याचा काय जीव म्हणत असेल?
पापी माणसाच्या घरचं अन्न खाऊ नका. का खाऊ नका? ऐका. पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध झालं. ऐका बरं का. युद्धामध्ये भगवान परमात्मा ज्यांच्या पाठीशी उभा होता त्या पांडवाला राज्य मिळालं. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिर सगळेजण बसलेले होते आणि रडत होते. बाबा ऐका ना, लक्ष देऊन ऐका. पापी माणसाचं अन्न खाऊ नये. भगवान परमात्मा आले, विचारलं, अर्जुना, युधिष्ठिरा, अरे मिळालंय ना आता राज्य, तुम्हाला मिळालंय ना राज्य, आता का रडता? संताचे, भक्ताचे, सात्विक माणसाचे विचार किती श्रेष्ठ असतात. युधिष्ठिरानं म्हणावं, देवा तुझ्या कृपेने राज्य मिळालं, पण ऐक ना देवा, हे राज्य आम्हाला सुख देईल का रे देवा? आनंदानं जगून देईल का रे देवा? भगवान परमात्मा म्हटले, अर्जुना, युधिष्ठिरा, तुम्ही असं का बोलताय? अरे देवा, जेव्हा युद्ध लागलं ना, हे राज्य मिळवण्यासाठी अनेक स्त्रियांचे कुंकू पुसले आमच्याकडून देवा. अरे कोणत्या तरी मायबापाचे लेकरच होते ना, ते मायबापाचे लेकर आमच्या हातून मेले देवा. त्या मायबापाचं काळीज काय म्हणत असेल देवा? देवा, अरे तू आम्हाला या आज राज्य मिळवून दिलं, पण अनेक लोकांच्या हत्या झाल्या ना देवा आमच्या हातून. देवा सांग ना, अरे ते आम्ही पापातून मुक्त व्हावं का या राज्याचा आनंद घ्यावा? देवा, आम्ही भीक मागून खाऊ, पण देवा ऐक ना, आम्हाला या पापातून मुक्त कर. हत्या झाल्या आमच्यातून. भगवंतानं सुद्धा म्हणावं, खरंच रे, कुणाचा लेक गेला तर कुणाचा पती गेला या युद्धामध्ये, ते राज्य तुम्हाला सुखानं नाही जगून द्यायचं. मग देवा काय करावं सांग ना, या पापातून मुक्त कर. द्रौपदी त्याच ठिकाणी बसली होती बरं का. नामदेव बाबा भगवंतानं सगळ्याला बरोबर घेतलं. चला म्हणले आपण भीष्माचार्यांकडे जाऊ, ते आपल्याला या दुःखातून मुक्त करतील. ऐकताय ना? भीष्माचार्याच्या अंगात 113 बाण घुसलेले होते. दुःख भोगीत होता महात्मा तो सुद्धा. ऐका, जवळ गेल्याच्या नंतर झालेली हकीकत सांगितली. 5 पांडव म्हणले, भीष्म पितामह, आम्हाला या दुःखातून बाजूला तुम्हीच काढू शकता. एवढ्या लोकांच्या हत्या झाल्यात आणि राज्य मिळालंय. राज्य नको, पण या दुःखातून मुक्त करण्यासाठी आम्हाला ज्ञान द्या. बाबा भीष्माचार्यानं एवढं सुंदर ज्ञान द्यायला सुरुवात केली, गंगेच्या पाण्यासारखं असं पवित्र ज्ञान त्यांच्या मुखातून बाहेर पडायला लागलं. माता माऊली ऐका, अहो या विश्वाच्या मायबापाला, भगवान परमात्म्याला भीष्माचार्याच्या मुखातलं ज्ञान, ते प्रवचन ऐकताना समाधी लागली. तुम्ही जसं आता सर्वांगाचे कान करून ऐकताय ना, तसे पांडव ऐकत होते भीष्माचार्याचं प्रवचन. ऐका, तेवढ्यात द्रौपदी हसली. आता कुठं हसावं कुठं नाही हसावं ते त्यांना लय माहिती. एवढं सुंदर ज्ञान देत होते. द्रौपदी हसली. भीष्माचार्यांनी प्रवचन बंद केलं. विचारलं द्रौपदीला, ए द्रौपदी, अगं का हसलीस तू? सांग ना द्रौपदी, का हसलीस? द्रौपदी म्हणली, नाही चालू द्या तुमचं प्रवचन, मी सहज हसली. नाही द्रौपदी, तुझ्यासारखी सात्विक स्त्री काहीतरी कारण असल्याशिवाय हसणार नाही. तो जोपर्यंत हसण्याचं कारण सांगत नाही तोपर्यंत मी प्रवचन द्यायला सुरू करत नाही, ज्ञान द्यायला सुरू करत नाही. हात जोडले द्रौपदीनं आणि विचारलं, मी तुम्हाला हसण्याचं कारण सांगते, पण मला शाप तर देणार नाहीत ना? नाही देणार द्रौपदी, सांग. मग द्रौपदीनं डोळ्यात अश्रू आणले. माता माऊल्या भीष्माचार्यांना सांगितलं, ऐका ना भीष्म पितामह, अहो एवढं गंगेच्या पाण्यासारखं ज्ञान तुम्ही आम्हाला देताय. भगवान परमात्मा सुद्धा या ज्ञान ऐकता ऐकता हे समाधी लागली. हेच ज्ञान जर तुम्ही भर सभेमध्ये दिलं असतं
तर त्या नालायक दुर्योधनानं माझं वस्त्र हरण केलं नसतं. भीष्म पितामह तुम्ही त्या ठिकाणी होते ना बसलेले, तुम्ही त्या ठिकाणी खाली मान का घातली? एवढं ज्ञान जवळ असताना तुम्ही त्या ठिकाणी हे ज्ञान का दिलं नाही? हे ज्ञान जर त्या ठिकाणी दिलं असतं तर अर्जुन त्या दुर्योधनावर सुद्धा परिणाम झाला असता आणि खऱ्या अर्थानं माझं वस्त्र हरण झालं नसतं, माझी आबरू लुटली गेली नसती. सांगा भीष्म पितामह, तुमची सुद्धा हीच इच्छा होती का माझं वस्त्र हरण व्हावं? 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला महात्मा भीष्माचार्य क्षणार्धात द्रौपदीच्या या वाक्यानं डोळे भरून आले. कृष्णादादा 60,000 तपश्चर्या केली होती द्रौपदी. खरंय तुझं, ज्या वेळेस तुझं वस्त्र हरण होत होतं ना, मी भर सभेत बसलेलो होतो, खाली मान घातलेली होती. का मला नाही ग ते डोळ्यानं पाहवलं आणि मी ते ज्ञानही देऊ शकलो नाही. द्रौपदी का ज्ञान देऊ शकले नाही भीष्म पितामह तुम्ही सांगा? भीष्माचार्यांच्या मुखातलं वाक्य ऐका. खरं सांगू द्रौपदी, चुकून एकदा त्या दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं, चुकून एकदा. 60,000 वर्ष केलेल्या तपश्चर्याचं ज्ञान माझं ज्या दिवशी त्याचं अन्न खाल्लं त्या दिवशी सगळं संपलं. त्या दिवशी आलेलं ज्ञान, 60,000 वर्ष तपश्चर्या करून मिळवलेलं ज्ञान, दुर्योधनाचं अन्न खाल्ल्याच्या नंतर सगळं ज्ञान गायब झालं. काय तुला न्याय देणार होतो भर सभेत? मग द्रौपदी म्हणली, मग गेलेलं ज्ञान आज कसं मागं आलं? भीष्माचार्य रडत रडत म्हणले, द्रौपदी अगं दुर्योधनाच्या त्या अन्न खाल्ल्यामुळे 60,000 वर्ष तपश्चर्या केलेलं ज्ञान गेलं आणि आज भगवान परमात्म्याच्या दर्शनामुळे, अर्जुनाच्या दर्शनामुळे गेलेलं ज्ञान परत मिळालं. याच्यासाठी संताची, भक्ताची आणि देवाची संगत महत्वाची आहे. याच्यासाठी दुर्जनाचं अन्न खाऊ नका. महाराज मला माहिती आहे तुमच्या काळजाला तुमचा प्रसंग लागला. हा ऐका, एक वेळेस जर दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं भीष्माचार्याचं एवढं ज्ञान जर गायब करत असेल, तुम्ही किती प्राण्यांचे, किती बोकडांचे जीव घेतले असतील, तुमच्या जीवनाची काय दशा होईल महाराज, काय दशा होईल? ऐका, मी सांगतो तुम्हाला. फक्त शेवटच्या दिवशी नामदेव बाबांनी मला सांगावा, महाराज या गावातल्या 51 तरुण मुलांनी माळी घातल्या, माळी. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी जिवंत आहे तोपर्यंत या गावातल्या कीर्तनाचा पैसा घेणार नाही. फक्त 51 मुलांनी माळी घाला. ज्या दिवशी फोन करताल, बास मला तुमच्या सप्ताहातला मला बुक्का सुद्धा नको, मला तुमच्या सप्ताहातलं नारळ सुद्धा नको, पैसा तर लांब राहिला. पण तुम्ही जर परिवर्तन करून घेत नसाल तर ऐका, केलेला सप्ताह सुद्धा तुमचा खऱ्या अर्थानं व्यर्थ ठरला गेला म्हणून समजा. विठाला 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 विठाला. मग ऐका ना, का संताची, भक्ताची संगत आयुष्यामध्ये महत्वाची आहे? ऐका, ते मायबापापेक्षा कमी नाहीत म्हणून महत्वाची आहे. बरं काय कृपावंत आहेत संत? संतांनी कुणाकुणावरती कृपा केली सांगू? ऐका, ज्ञानोबरायांचा दृष्टांत सांगतो, तुकोबरायाचाही दृष्टांत सांगतो आणि नाथबाबांचा सुद्धा दृष्टांत सांगतो. जीवनामध्ये संताची कृपा किती महत्वाची आहे. पैठणवरून आळंदीला जात असताना गुरु कृपा झाली, निवृत्तीनाथ दादांची कृपा ज्ञानेश्वर माऊलीवरती झाली. विचार केला, आता या जगाला काहीतरी अमृतमय असं ज्ञान दिलं पाहिजे, सर्वसामान्य माणसांचा उद्धार झाला पाहिजे. मग ज्ञानेश्वरी हा अमृतमय ग्रंथ लिहिण्याचा विचार केला. संत किती कृपावंत आहेत नामदेव बाबा. मग तो ग्रंथ लिहिण्यासाठी तेवढं पवित्र शरीर तरी पाहिजे ना. ऐका बर का, प्रेतावरती कृपा केली माझ्या ज्ञानोबारायांना. समोरून प्रेत चाललेलं, ऐका, सच्चिदानंद बाबा प्रेत चाललेलं, त्या प्रेतावरती माझ्या ज्ञानोबारायांची कृपा झाली.
प्रेत उठून बसलं, संताची कृपा झाली आणि ऐका मेलेलं प्रेत जिवंत झालं आणि ज्ञानेश्वरी लिहिली. याच्यासाठी संताची कृपा आयुष्यात महत्वाची आहे. अजून सांगू, काही नास्तिक लोक असतात ते म्हणते ते डोळे झाकले असतील, उग ते उठा म्हणूस तोर झोपलेले असतील आणि उठा म्हणले का उठून बसले असतील. तो का आजा होता का सचिनानंद बाबा उठून बसायला? तो आजा उठून बसन याला उठा ना म्हणलं उठून बसन म्हणा. आताचे म्हातारे तसेच. महाराज बायकोनी चांगली आरोळी ठोकली तर बरेच म्हातारे मेलेले जिवंत झालेत महाराज. ह्यो जर मेलेला उठतोय तर जिवंत होता तेव्हा किती भेला असन बायकोला महाराज. हा ऐका, तुम्ही म्हणताल महाराज प्रेतावर कृपा झाली, अजून कोणावरती झाली? ऐका, या जगामध्ये सर्वात बुद्धीनं जड असलेला प्राणी रेडा. अहो त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि रेड्यावरती कृपा झाली. रेडा सुद्धा वेद बोलू लागला. याच्यासाठी संताची कृपा महत्वाची. एवढे कृपाळू येच. मैसी पुत्र मुखी वा बोलवले श्रुती, मैसी पुत्र मुखी बोलवले श्रुती, चालविली फिरती बैसोनिया, चालविली फिरती, चालवली फिरती, चालवली फिरती. अहो ऐका, या जगाच्या पाठीवर सर्वात जड असलेला प्राणी रेडा. त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्या ज्ञानोबरायांची कृपा झाली. चमत्कार काय झाला ऐका. मैसी पुत्रा मुखी बोलाविला श्रुती. रेड्याच्या मुखातून वेद बोलले. अजून कुणावरती कृपा केली ऐका. रेड्यावरती कृपा झाली. बरं ज्ञानेश्वरी लिहायची तर काहीतरी टेकायला पाहिजे ना माग. एका खांबाला टेकून बसले. बरं खांबात तर जीवन आहे काहीच नाही. अहो त्या खांबावरती सुद्धा कृपा झाली. ज्या खांबाकडे संतांनी पाठ केली त्या खांबाचं मंदिर उभं राहिलं. ज्या संतांनी आपल्याकडे चेहऱ्यानं आणि कृपादृष्टीनं पाहिलं, आपल्या या देहाचं आणि या जीवाचं किती सोनं होईल महाराज. त्या खांबाचं मंदिर उभं राहिलं. आणि सांगू, शेवट भिंतीवरती सुद्धा कृपा केली. चालविली जड हरली चांगयाचे प्राण, चालविली जड फिरते हरली चांगयाची भ्रांती, मोगविली जड हरली चांगया मार्गेचा सांगाती ज्ञानो बाबा. चालविली जड भिंती हरली चांगयांची भ्रांती, मोक्ष मार्गेचा संगाती ज्ञानोबा माझा. ऐका, निर्जीव वस्तूवर ही कृपा केली आणि सजीव वस्तूवर ही कृपा केली. उद्धार केला त्या गोष्टींचा. अहो ज्या तुकोबाराला मंबाजी बुवानं काठीनं मारावं त्या मंबाजी बुवाचे पाय चोपले जाऊन कृपा झाली, उद्धार झाला. 1000 वेळेस माझ्या नाथ बाबाच्या अंगावर येऊन जाऊन थुंकला. ऐका, परमार्थाचं फळ सांगू का बाबा? परमार्थाचं फळ थोडा लहान तोंडी मोठा घास घे होईल, पण झाला तर होऊ द्या. का चुकीचं नाही ना काही. ऐका ऐका, तुम्हाला परमार्थाचं फळ कधी मिळालं सांगू? जगामध्ये लहान व्यक्ती असो किंवा मोठा व्यक्ती असो, तुमचा शुद्ध परमार्थ कशाला म्हणायचं याच्यातून ऐका. एखाद्या वादकाला कमी वाजवता येत असेल, एखाद्या वादकाला चांगलं तयारीचं वादन येत असेल, एखाद्या गायकाला कमी गाता येत असेल, एखाद्या गायकाला जास्त गाता येत असेल, एखाद्या कीर्तनकाराला कमी प्रमाण पाठ असतील, एखाद्या कीर्तनकाराला जास्त प्रमाण पाठ असतील, पण या सगळ्याला सुद्धा
सारख्या दृष्टिकोनातून, ज्या दिवशी आपल्याला सारख्या दृष्टिकोनातून पाहण्याची बुद्धी आली, त्या दिवशी समजा आपला परमार्थ साध्य आणि सिद्ध झाला. ऐका, अहो 1000 वेळेस यवन अंगावर येऊन थुंकला, नाथ बाबांनी त्याचा तिरस्कार केला नाही. एक त्याला प्रसाद देऊनच मुक्त केलं. ही परमार्थाची ताकद. प्रत्येक गोष्टीवर संतांनी कृपा केली. किती कृपा केली. अहो तुकोबारायांना म्हणावं, माझे शब्द सुद्धा तिथं अपुरे पडतात, एवढी मोठी संताची कृपा आहे. माझ्या शब्दानं काय वर्णन करावं. अभंगाचं प्रथम तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. अहो माय बापाच्या नंतर या जगताच्या चुका पोटात घेणारे तुम्हीच आहात. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. त्यांच्या कीर्तीचं वर्णनच होऊ शकत नाही. जिथं तुकोबारायला झालं नाही तिथं आपण कोण महाराज. हा, आपण वर्णन कुणाचं करतो. गावात वाटेवर बसल्या बसल्या नरेंद्र मोदीला काही कळायला पाहिजे, देश असा चालवला पाहिजे. अरे तुला बायको पाणी द्याय ना, तिचा विचार कर ना तू. नरेंद्र मोदीला काही कळालं पाहिजे. हा बरं, याच्या धोत्राला 4 जागेवर ठिगळ. आणि आपल्या पोरं बघा तोंडात मावा असताना राजकारणीच चांगले नाहीत. अरे तू तर बापाला दारे धरू लागणार. येऊन येऊन येणार कोण. भाऊ शिवाय हाईच कोण. अरे भाऊचं पोरग अमेरिकेला शिकत आहे. भाऊच्या पोराच्या हातात 2 लाखाचा मोबाईल आहे. भाऊच्या बुडाच्या खाली 40 लाखाची गाडी आहे. तो बाप म्हातारे बैलगाडी घेऊन रानात जातोय. बापाला दारे धरू लाग आणि येऊन येऊन येणार कोण. बर किती जोरात म्हणते. आमच्या गावाकडे एका पोराची चड्डी फाटली येऊन येऊन म्हणता. हा भाऊ का चड्डी शिवायला आला का याची महाराज. हा म्हणून ऐका, माय बापाला सहकार्य करा. माय बापात देव पाहायला शिका. तुम्हाला या देवळातल्या देवाकडे जायची गरज नाही. का ज्या दिवशी आईची आणि वडिलाची कृपा तुमच्यावर झाली, समजून जा या जगातले तुम्ही राजे झालात. राजे याच्यासाठी माय बापाची आणि संताची कृपा महत्वाची. विठाला विठाला मग यासाठी मला वाटतं गड्या भाऊ, कधी जर प्रपंच करता करता तुमचं शरीर तुमचं मन कधी दुःखी झालं असेल, ज्ञानोबाराय एवढी कृपा करतात ना गड्या, ऐका ना, तर त्या ज्ञानोबारायांकडे त्यांचं लेकरू म्हणून जा तुम्ही. माऊली पदरात घेतील तुम्हाला. लेकरू म्हणून ज्ञानोबारायांकडे जा आणि ज्ञानोबारायांकडे आई या दृष्टिकोनातून पहा. समाधीच्या समोर उभं राहा, डोळ्यात अश्रू आणा आणि माऊलीला म्हणा, माऊली तुमचं लेकरू तुमच्या दारात आले. ज्ञानोबाराय पदरात घ्यायला या लेकराला, या दुःखातून प्रपंचाच्या मुक्त करा. आणि ऐका, ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी ज्ञानोबारायांकडे मागणं मागा. म्हणा माऊलीला, डोळ्यात अश्रू आणा, हात जोडा आणि माऊलींचं ते स्वरूप असं हृदयामध्ये साठवा आणि ज्ञानोबारायला म्हणा काय, ऐका, भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा
वाट तुझी भेटी लागी जीवा लागली सिंहास भेटी लागी जीवा लागली सिंहास. ऐका ज्ञानोबराय समाधीतून बाहेर येतील आणि असं लेकरासारखं कुशीत घेतील आणि तुमच्या कृपा करतील. पण ती वृत्ती आपल्याकडे नाही महाराज. ती वृत्ती निर्माण करायला शिका. संत आला अजून एवढी संताची कृपा कशी मोठी आहे सांगू. ज्या दिवशी या विश्वाचा मायबाप सुद्धा खऱ्या अर्थानं संकटात होता ना, संत देवाचे सुद्धा मायबाप झाले. देवाचे सुद्धा मी सांगेल तुम्हाला. देवाचे मायबाप संत कसे झाले. तुमच्या चुका पदरात कोण घेतं, पुन्हा तिथं चालू मायबाप घेतात. तुम्हाला संकटातून मुक्त कोण करतं, मायबापच करतात ना. ऐका अहो, ज्या दिवशी माझा भगवान परमात्मा संकटात सापडले, माझा पांडुरंग परमात्मा, माझ्या सावता बाबानं स्वतःची छाती फाडावी आणि या विश्वाच्या मायबापाला इथं जागा द्यावी, याच्यासाठी संताची कृपा आयुष्यात महत्वाची आहे. म्हणून मायबापाची तुलना ही संताशी केली. अहो, जे संत या विश्वाच्या मायबापाला हृदयात जागा देऊ शकतात, ते तुम्हा आम्हाला हृदयात का घेऊ शकत नाहीत, तुमच्या आमच्यावरती कृपा का करू शकत नाहीत. म्हणून ऐका, परमार्थ करायचा आणि तो निस्वार्थ भावनेने करायचा. एखादा करत असेल परमार्थ, त्याला आडवं यायचं नाही. ऐका, तुमच्याच्याने करणं होत नाही ना, करायचं नाही. पण परमार्थाला करणाऱ्याला करू द्यायचा का. तुम्ही त्याला आडवं गेले, घात लिया भय नरकाचाने, नरकाशिवाय दुसरी वाट नाही. विठाला 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 विठाला. आणि मला सांगायचंय, मी एका गोष्टीमुळं बाबा भाग्यवान आहे. मला तुम्हाला अजून 2 दृष्टांत द्यायचे आहेत. माझ्याकडे अजून तसा वेळ आहे, पण ऐका. आणि पण डोक्यात आलं तर मी अजून वेळ घेऊ शकतो, पण डोक्यात येणार नाही माया. हा का, 6 वर्ष लग्न झालंय, त्याच्यामुळं डोकं बधीर झालंय. मग हा लग्नाच्या तुम्हाला वाटलं असं हे महाराज एवढेसे दिसते, यांना कोण बायको दिली. तुम्ही म्हणता माता मावले हो, रातचे बाबा बाया एवढेच होते आणि लय प्रपंचाच्या गप्पा आणत होते. मोगम बोलायला येडा काय मी. काहीतरी अनुभव आले अंगा, ते या जगात येत असे आहे का नाही. नंदेव बाबा अनुभव सांगतो, प्रपंचाच्या ठेचा खाऊ खाऊ 6 वर्ष झालं माता मावल्यांनो. सगळं खोटं आहे. पुरुष मंडळीनं लग्न झाल्या झाल्या बायको मस्त म्हणते तुम्हाला, हे तुमच्याशिवाय घासच गिळत नाही बाया आणि तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. घराच्या बाहेर पडा, दुधात तूप वतू हानती 1.5-2 भाकरी महाराज. उपाशी बसायला मोकळी नाही ती. हा, आणि नाव घ्यायला काही घेईन महाराज. लग्न झाल्या झाल्या नाव काही नाव घेतात. देवळीत होते केळं आणि दादासाहेबाचं नाव घेते संध्याकाळची येळ. काय पिढा झाली आता. हा, आणि असं तिकडं नाशिक जिल्ह्यात मोह कीर्तन, नवरा बायकोचे भांडणं झाले, वास्तुशांतीचं कीर्तन. मी म्हणलं बा त्यांना नाव घ्या मावशी. म्हणलं आता दोघाचे भांडणं झालेले, पण म्हणलं घ्या मावशी नाव. तिने राग नाव घेतलं. शिडीव शिडी डबल शिडी, शिडीव शिडी डबल शिडी, मोहा तुकाराम ओढी तू बिडी आणि मी लावते साऱ्या गावात काढी. आता हे नाव कुठं त्याला उद्धार करते का त्याचा नामदेव बाबा. हा, प्रपंच जितकं तुम्ही प्रपंचासाठी झटताल, तेवढं शेवटच्या काळात दुःख. आणि जेवढा आयुष्यात परमार्थ करताल, तेवढं तुम्हाला सुख आणि तेवढा आनंद. आता ऐका, तुम्हाला सांगतो, कारण भोगलाय ना प्रपंच महाराज. लग्न जमलं माझं, पण कसं जमलं ते सांगतो. मी आत्ता एवढा तर 6 वर्षापूर्वी केवढा असं. इथं हाय का एखादं दाखायला तुम्हाला. तू उठ रे. एवढा होतो मी 6 वर्षापूर्वी. तवा बायको बघायला गेलतो. कशाला देवाने बुद्धी द्यावा मला. बस खाली कवर उभा राहून, याला वाटत असेल मला बायको येते काय, कवर उभा राहतो. लवकर टपकून खाली बसायचं तर. हा, म्हणजे इथं 35 वर्षाच्या पोराला बायको नाही. आम्ही येडे आहेत का तुला द्यायला. यांच्यावर अन्याय व्हायचा नाही का. पोरं दगड घालते माझ्या गाडीवर. तो आत्ता जमायला जावा तर. हा, तुला टाइम आहे अजून. अजिबात गडबड करायची नाही. हा, ऐका, मुलगी पाहायला गेलो बाबा, आणि माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका बरं का, माझं वय जास्त आहे. फक्त लहान दिसत होतो. मुलगी पाहायला गेलो नामदेव बाबा, मस्तपैकी खुर्चीवर बसलो. नाकाला येऊस्तोवर चिवडा खाल्ला.
आता पोरग पाहायला गेलो किती पुढं पुढं करतात, नंतर कोणी येऊन देत नाही, पण ते सुरुवातीला करतात पुढं, ते जाऊन दे तेवढे का ना उपकार येतात. नाकाला येऊस्तोवर चिवडा खाला, नाकाला येऊस्तोवर पोहे खाल्ले, नाकाला येऊस्तोवर चहा पिलो. आणि हे सगळं झाल्यावर पुरीचा बाप मला म्हणला, हे आपली मुलगी पाहायला मुलगा येणार होता, अजून आला नाही का? चक्कर आली मला, चक्कर. एका ठसकीत हा एवढे पोहे बाहेर आले, मग पोह्याच्या मागून चिवडा बाहेर आला आणि या दोन्हीच्या मागून चहा बाहेर आला. कसा तरी छाती दगड ठुला, म्हणलं आपणच येत, पण नशिबात होतो, होऊन गेलं तिथंच. मग आता काहीच्या नशिबातच नाही, त्याच्यामुळं लोकांपेक्षा बरं आहे आपलं. लग्नाची तारीख काढली, सगळं खोटं आहे मला हे सांगायचे. कलारे 10-5 जमा केले म्या, कलाऱ्या 10-5. त्या दिवशी देव होतो ना मी, नवर देव. 10-5 कलारे, 10-5 कलाऱ्या. सगळे गाडीत बसले, मलाच गाडीत बसायला जागा नाही राहिली. मग ड्रायव्हरला सांगितलं तू पलीकडून थोडा पलीकड सरक. ड्रायव्हर अर्धा बाहेर बसला आणि मी अर्धा बाहेर बसलो. एखादी गाडी मागून जर गेली असती तर अर्धा अंग घेऊन गेली असते, आमची गाडी आली असती तर. ड्रायव्हर तिकून अर्धा, मी इकून अर्धा. कलर शाबीत बसले आणि कलर शाबीत बसले. लग्नाला गेलो मी तसाच बुरसूला असल्यावर आंघोळ केली पण मी त्या दिवशी. कलर त्यांचे कोंबड्या पाडण्यात दंग झाले, कलर त्यांचे कोंबडे पाडण्यात दंग झाल्या. लग्नाची वेळ निघून गेली तरी सुद्धा मी बिगर मेकअपचाच. आता नवरीच्या कलाऱ्या हुशार होत्या, नवरी पुढे जाऊन उभा राहिली. मला पावडर सुद्धा कोणी लावली नाही हो. हाताने पावडर घेतली, तोंडाला घोळशिली, गिरणीवाल्याने आकार झाला. मग हा त्याच्यात पुन्हा इकडून तिकडून मोबाईलात पाहिलं तर पुन्हा पळत मी अर्धी तोंडाची पावडर मी उपसून काढली आणि जाऊन तसाच उभा राहिलो. महाराज कलाऱ्या 2-2 तास नटत होत्या, मै सासू 2-2 तास नटत होती, मेवण्या 2-2 तास नटत होत्या. सगळं लग्न झालं, माझ्या डोक्यात रागच. मग मेकअप नव्हता होता, मग राग आलेला कृष्णदेव बाबा. आणि शेवटी पोरगी वाट लावायचा टाइम झाला आणि लावले सगळ्यांनी स्वर. माय म्हणजे 2-2 तास पावडरी लावल्यात आणि एका एकीच माय. नाकाला येऊस्तवर खाल्लंय आणि माय मी काय राक्षस काय माय. आणि जाऊ पोरगी गाडीत बसली, सासू आली, माय माया तोंडाकडे बघून काय मी का बाका सुरी आहे का काय का काय. हा महाराज माहित होतं ना, पुन्हा माझ्या तोंडाकडे बघून माय. मला रागच आला, मी खाली उतरलो, म्हणलं काय काय माय माय लावलोय का ह्याच्या धरून. पोरीला चांगलं सांभाळा, काय तुला भूत दिसतो काय, म्हणलं चांगलं सांभाळा. 2 तास नटत होतीस म्हणलं आता पोहत आणि एका एकीच म्हणून माय लावलंय काय ते. हा आणि काय सांगावं माता मावले हो. आता ते पहिले तर रडत होते, आताच्या पुरी रडत नाहीत. आमच्या गावाकडे एक लग्न लागलं मामा आणि एक पोरगी जिपीतून उतरून पळाली. आम्हाला वाटलं हिचं लय मायबापा विषय असणार, प्रेम उतू चाललंय काय नो. मी पळत आडा गेलो, अगं दिदी म्हणलं मागं यायचं नसतं, मायबाप येत ना पुन्हा यायचं. गप्पा म्हणली माय मोबाईलचं चार्जर विसरलंय. हे प्रेम झालं का? हा आताच्या पुरी तरी शिकलेल्या बऱ्या राहिल्यात का बाबा? त्या भेट नाहीत, सासूला नाही, सासऱ्याला नाही, नवऱ्याला नाही, कोणालाच नाही. नवीन नवीन लग्न झालं आणि पोरगी म्हणली सासूला, सासूबाई ब्युटी पार्लर मध्ये जायचंय, केस सरळ करायचे 100 रुपये द्या. सासूबाई ब्युटी पार्लर मध्ये जायचंय, केस सरळ करायचे 100 रुपये द्या. सासू म्हणली बाई घरीच केस सरळ कराव. सून म्हणली घरी केस सरळ होत नाही आता आत्या. ती म्हणली अगं बाई घरीच केस सरळ कराव. सून म्हणली आत्या बाई घरी केस सरळ होत नाहीत. सासू म्हणली 6 महिन्यात मग अख्खा खानदान सरळ केलंस, तुला केस सरळ व्हाय ना का? हा प्रपंच झाला महाराज. पण ऐका, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही परमार्थ करत राहिले ना, अहो कुटुंबच काय हे जग सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतंय. याच्यासाठी संतांनी दाखवून दिलेला मार्ग जपा. अभंगाचे चरण सगळे जरी सांगणं नाही झाले तर राहिलेले पुढच्या वर्षी सांगू आपण, आहे का नाही? म्हणजे वशीला लावून ठेवतो आताच. हा खुटी तर ठोकून ठेवतो, बाकी बघू ते. विठाला 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 विठाला. मग ऐका, कशासाठी संतांचे अवतार आले, कशासाठी संतांना अवतार घ्यावे लागले, माझ्या वामन भाऊंच्या आणि भगवान बाबाच्या चरित्रातून सांगतो. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो बरं का बाबा. भगवान गडाच्या पायथ्याला, भगवान बाबांच्या समाधीच्या पायथ्याला
वैराग्य मूर्ती ब्रह्मलीन श्री संत वामन भाऊ महाराज यांचं जन्मगाव आहे बोरगाव चकला. ज्या गावात वामन भाऊ महाराजांचा जन्म झाला त्याच गावात माझा जन्म झाला म्हणून मी भाग्यवान समजतो. आणि भगवानगडाच्या पायथ्याला खऱ्या अर्थानं माझं जीवन खऱ्या अर्थानं गेलं, भगवानगडावरती गेलं म्हणून भाग्यवान समजतो. कशासाठी संतांचे अवतार आहेत? डोळ्यात पाणी येईन. फक्त वामन भाऊंचा आणि भगवान बाबाचा दृष्टांत सांगतो का, त्यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आहे. तुम्हाला कळाले पाहिजे वामन भाऊ काय होते, तुम्हाला कळाले पाहिजे भगवान बाबा कोण होते, याच्यासाठी मला दृष्टांत सांगायचे का. त्यांचं चरित्र असा शब्द ना शब्द वाचलेला आहे दोघांच्या चरित्र्याचा. भगवान बाबा नारायणगडावरती असताना डोळ्यात पाणी येईल बरं का तुमच्या. माझ्या बाबांना त्रास किती झाला. भगवान बाबा नारायणगडावरती असताना माणिक बाबांची सेवा करायचे. माणिक बाबांचं एवढं प्रेम जडलं भगवान बाबावरती, गुरु शिष्यांचं नातं. डोळ्यात पाणी येईल ना तुमच्या, बारीक लक्ष देऊन ऐका. बंकट स्वामी काही दिवसांनी नारायणगडावरती आले. भगवान बाबा माणिक बाबांची एवढी सेवा करायचे. माणिक बाबाला वाटायचं मी स्वतः भाग्यवान आहे, एवढा गुणी मुलगा, एवढा गुणी विद्यार्थी, एवढा गुणी शिष्य मला मिळाला. ऐका बरं का. आणि माणिक बाबांनी विचार केला आता भगवान बाबांना कुठंतरी चांगल्या एखाद्या गुरु घराण्यामध्ये पाठवलं पाहिजे आध्यात्मिक शिक्षणासाठी. बंकट स्वामी आले आणि बंकट स्वामीला माणिक बाबांनी सांगितलं, माणिक बाबा हे भगवान बाबांचे गुरु, हा पहिले गुरु, तुमच्या लक्षात यावं म्हणून. माणिक बाबा माझा भगवान, याला आळंदीला घेऊन जा आणि आपल्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष अध्ययन करू द्या. ऐका. बंकट स्वामी भगवान बाबांना न्यायला तयार झाले. माणिक बाबांनी भगवान बाबाची कीर्ती सांगितली. माता माऊलीवर भगवान बाबा कोण होते ऐका. ऐका. कीर्ती सांगितली. बंकट स्वामींनी भगवान बाबाला जवळ घेतलं आणि दुसऱ्या दिवशी निघाले. लेकराला वाट लावताना माय जशी रडावी ना, भगवान बाबांना वाट लावताना, भगवान बाबांना वाट लावताना माणिक बाबा तेवढे रडले. शिष्यासाठी गुरु रडले. जगातले पहिले गुरु आणि शिष्य असे झाले असतील ते माणिक बाबा आणि भगवान बाबाच. शिष्यासाठी गुरु रडले. बंकट स्वामी घेऊन निघाले भगवान बाबांना. 4 वर्ष अध्ययन केलं, वापस आले. नारायणगडावरती स्थायिक झाले, माणिक बाबांच्या गादीवरती. आणि भगवान बाबांचा त्रास मी तुम्हाला सांगतो बरं का. अनेक समाजकंटक भगवान बाबांच्या मुळावर उठले होते. कुणीही यावं भगवान बाबाला शिव्या द्याव्या, कुणीही यावं भगवान बाबाला जे नाही ते शब्द बोलावेत, कुणीही यावं भगवान बाबाला अर्वाच्य शब्दामध्ये बोलावं. भगवान बाबांनी ते सहन करावं. एक वेळेस नास्तिक लोकांच्या मनात आलं भगवान बाबाला या गादीवर ठेवायचंच नाही. ऐका. बाबा नाना पाटील नावाचा आमच्या परिसरात माणूस होऊन गेला तेव्हा. नाना पाटील. ऐका. नाना पाटलांचा एवढा दरारा असायचा की कुणालाही नाना पाटील बोलता बोलता बेड्या ठोकायचं आणि पोलीस कस्टडीत पाठायचं, इतका दरारा होता. लोकांनी सांगावं नाना पाटलाला, ओ पाटील हे भगवान बाबा नारायणगडाच्या गादीवर महंत शोभत नाहीत, पापी माणूस आहे, हे कशाचे संत आहेत, यांना नारायणगडावरून खाली हाकलून दिलं पाहिजे. ऐका बर का. नाना पाटील नारायणगडावरती गेले आणि भगवान बाबाच्या सेवकाला लाल बुंद चेहराला झालेला नाना पाटलाचा सेवकाला सांगितलं, कुठे गेले भगवान बाबा.
बोला भगवान बाबाला. लाल बुंद चेहरा झाला. भगवान बाबाला खाली हाकून द्यायचं होतं, बेड्या ठोकायच्या होत्या. भगवान बाबाचा विद्यार्थी बाबांकडे गेला. बाबा, नाना पाटील आलेत. भगवान बाबा पूजा करत होते, तुम्हाला भेटायचंय म्हणतात. बाबा म्हणले काय नाही, त्यांना सांगा पूजा झाली का बाहेर येतो बसा. संत कसे असतात, संत कुणाला म्हणायचं आहे का. बाबांची पूजा झाली, लाल बुंद चेहरा झालेला नाना पाटलाचा. नाना पाटील गेले आणि भगवान बाबा ते तेजस्वी स्वरूप घेऊन नाना पाटलांच्या पुढे गेले, हात जोडले. बोला नाना पाटील, कसं काय येणं केलं गडावर. तो भगवान बाबांचा चेहरा पाहिला आणि भगवान बाबाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर एका क्षणात नाना पाटलांच्या चेहऱ्यावरचा राग गायब झाला आणि भगवान बाबाच्या चरणावर लोळण घेऊ लागला. ऐका, ही ताकद भगवान बाबांची होती. भगवान बाबा एकच शब्द बोलले, नाना पाटील चालूच असतं गावगाड्यात, लोकांचं कुठं मनावर घ्यायचं नसतं. नाना पाटील म्हणला, बाबा मी तुम्हाला शब्द सुद्धा बोललो नाही, तुम्हाला कसं कळालं माझ्या मनात काय आहे सांगू. एवढ्या रागानं माणूस आलेला, क्षणात त्याच्या जीवनामध्ये राग नाहीसा करून त्याच्याकडे नम्रता प्राप्त करून देण्याची ताकद ही माझ्या भगवान बाबामध्ये होती. ऐका, तरी सुद्धा वाईट लोकांना सोडलं नाही बाबाला. बाबांच्या उशाला चोळ्या आणून ठेवल्या, बांगड्या आणून ठेवल्या. पुन्हा लोक आले, पुन्हा लोकांना सांगितलं, अहो कशाचे तुम्ही संत भगवान बाबा आणि कशाचे बाबा तुम्ही, तुमच्या उशाला महिलांच्या चोळ्या, महिलांच्या बांगड्या. भगवान बाबांनी विचार केला, ज्या इंद्रियामुळे मला हा त्रास होतोय ते इंद्रियच तोडून टाकतो ना मी. ऐका, पखाल डोह नावाचा आमच्याकडे ओढा आहे, एक ओढा कळतो ना तुम्हाला, ओढा. त्या पखाल डोहामध्ये भगवान बाबा गेले आणि ऐका बर का, ज्ञानेश्वरीवरती खूप प्रेम होतं बाबांचं. स्वतःच्या जीवावरती, जीवापेक्षा जास्त ज्ञानेश्वरीवर प्रेम, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त ज्ञानोबारायावरती प्रेम होतं. ज्ञानेश्वरी अशी हृदयाला धरली, भगवान बाबा रडले आणि विचार केला, ज्या इंद्रियामुळे मला त्रास होतोय ते इंद्रिय मला ठेवायचं नाही. ज्ञानेश्वरी बाजूला ठेवली, 2 गारगुटी घेतल्या, 2 गारगुटी. ऐका ना, जेव्हा डॉक्टर इंजेक्शन देणारे तुम्हाला माहिती असतं, तुम्ही सगळ्या देवाचे नाव घेता हो, पण ऐका ना, भगवान बाबाला माहित होतं माझ्या हातून माझं इंद्रिय तुटणार आहे. डोळ्यामध्ये अश्रू आणले आणि ऐका ना बाबा, गारगुटीने इंद्रिय तोडलं माझ्या बाबानं गारगुटीने इंद्रिय तोडलं. अहो इंद्रिय खाली पडलं. ऐका, या जगाच्या पाठीवर माझे भगवान बाबा एवढे पवित्र साधू होऊन गेले, त्यांच्या पवित्र्याचा दाखला देण्यासाठी त्यांच्या सांडलेल्या रक्तातून सुद्धा तुळशी उगल्या. ही ताकद माझ्या भगवान बाबामध्ये होती. तुळसी उगवला रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे, अभय तेथे, अभय तेथे. ऐका, ही ताकद माझ्या भगवान बाबामध्ये होती. अहो ज्यांच्या पवित्र्याचा दाखला देण्यासाठी तुळशीला उगावं लागलं, सांगा एवढा पवित्र महात्मा या जगाच्या पाठीवर झालाय का. मी सांगेल तुम्हाला अजून पुढे. म्हणून भगवान बाबाच्या आरतीत लिहिलं गेलं, ऐका, H2O म्हणजे पाणी. अरे अमेरिका म्हणत असेल आम्ही पाण्याचा शोध लावला, पण सांगू, ह्या अमेरिकेनं पाण्याचा शोध लावला, पण त्या पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणारे हे भगवान बाबा फक्त आमच्या देशातच झाले, अमेरिकेत नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. मला गजूभाऊने, दादांनी मला आले आले सांगितलं, ज्या दिवशी महाराज आमच्या गावामध्ये भगवान बाबाचं मंदिर उभं राहिलं ना, त्या दिवसापासून आमच्या सोनशी गावाला कशाचीच कमी नाही, हे त्यांनी सांगितलं. आणि कमीच पडणार नाही महाराज.
त्याचं कारण सांगतो तुम्हाला, 2 वाक्य सांगतो. भगवान बाबामध्ये वामन भाऊमध्ये काय ताकद होती. ज्ञान म्हटलं, कैवल्य चक्रवर्ती म्हटलं की ज्ञानोबाराय डोळ्यासमोर उभे राहतात. ऐका, श्रीमंती म्हटलं, वैराग्य म्हटलं की तुकोबाराय डोळ्यासमोर उभे राहतात. शांती म्हटलं की नाथ महाराज डोळ्यासमोर उभा राहतात. कडकडीत परमार्थ म्हटलं, धगधगीत परमार्थ म्हटलं की वामन भाऊ महाराज डोळ्यासमोर उभा राहतात. आणि या जगाच्या पाठीवर ऐश्वर्य संपन्न संत म्हटलं ते फक्त भगवान बाबा डोळ्यासमोर उभा राहतात. भगवान बाबा. म्हणून ऐका, जोपर्यंत भगवान बाबा तुमच्या हृदयात आहेत तोपर्यंत तुम्हाला कशाची कमी नाही. समाजानं तिरस्कार केला, समाजाचा त्रास सहन केला, पण समाजावरती वार केले नाही. आणि कोणाला संत म्हणायचं? संत त्यांनाच म्हणायचं जे समाजाचा त्रास सहन करतात. माझ्या शब्दात नाही सांगत, ऐकायचं तुम्हाला. ऐका. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव, तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, दया करणे जे पुत्रासी, तेची दास आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, त्यासी भगवंताच्या मूर्ती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखा देव, तेथेची जाना. हे परमार्थाचं फळ आहे. अहो, जे रंजलेल्या माणसाला गांजलेल्या माणसाला आपलं म्हणतात ना, त्यांना साधू म्हणायचं. आता उलट झालं. जे का फॉर्च्युनरनी आले तेच मोठे बाबा झाले. बुटाने हाणला पाहिजे, पोत्यात घालून हाणला पाहिजे. म्हणून ऐका, भगवान बाबाचं झालं. आता 5 मिनिटात वामन भाऊ काय होते हे तुम्हाला सांगत होतो आणि सांगणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या 2 साधूची कीर्ती संपणार नाही. याच्या उलट सांगू, जोपर्यंत या 2 साधूची कीर्ती आहे या जगामध्ये तोपर्यंतच चंद्र आणि सूर्य आहे. यांच्या कीर्तीच्या नंतर चंद्र आणि सूर्य नाही. वामन भाऊ सारखे श्रेष्ठ संत या जगाच्या पाठीवर झाले नाही. मी सांगेल तुम्हाला वामन भाऊचे चमत्कार. पहिला चमत्कार ऐका. वामन भाऊ महाराजांचा जन्म झाला. बाबा 39 दिवसाचे वामन भाऊ महाराज झाले आणि आईचं नाव राहीबाई माता आणि वडिलांचं नाव तोलाजी पाटील वामन भाऊंच्या. राहीबाई माता यांनी वामन भाऊ महाराजाला एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. कृष्णदादा ऐका, 39 दिवसाची माझी राहीबाई माता झाली आणि माता मावल्यानं बाळांपणाचा आजार झाडला. 39 दिवसाचे माझे वामन भाऊ महाराज 39व्या दिवशी वामन भाऊंच्या आईनं राहीबाई मातेनं बाळांपणाच्या आजाराच्या वेदना सहन झाल्या नाही म्हणून वामन भाऊ 39 दिवसाचे असताना त्यांनी त्यांचा देह ठेवला. ऐका बरं का,
माझे वामन भाऊ महाराज 39 दिवसाचे आणि 39व्या दिवशी आई वारली. हो, आई वारली. बाबा चमत्कार सांगू वामन भाऊंचा पहिला. ज्या दिवशी आई वारली त्याच्या दुसऱ्या दिवशी 75 वर्षाची वामन भाऊंची आजी, 75 वर्षाच्या आजीला पाना फुटला आणि वामन भाऊ महाराज 75 वर्षाच्या आजीला दूध पेले. ही ताकद वामन भाऊ महाराजांची आहे. 39 दिवसाचे वामन भाऊ महाराज, 39 दिवसाचे. असं तेजस्वी सूर्यासारखं तेजपुंज चेहरा होता. हळूहळू वामन भाऊ महाराज मोठे झाले, खेळू लागले. आईची कृपा छाया नव्हती. ऐका बरं का, मोठे झाले वामन भाऊ महाराज आणि खऱ्या अर्थानं शाळेत जाऊ लागले. खांद्यावरती पताका घ्यायचे, रामकृष्ण हरी भजन करायचे, हरिपाठ म्हणायचे, मंदिरात जायचे, हरिपाठ करायचे, भजनाला जायचे. आणि वामन भाऊ महाराजांचे शिक्षक हे मुस्लिम समाजाचे होते. बाबा त्या शिक्षकानं सगळ्या मुलांना उठावं बारीबारचीनं. हे बाळू तू उठ रे बाळा, तुला मोठ्यापणी काय व्हायचंय. बाळू उठायचा, तो म्हणायचा गुरुजी मला मोठ्यापणी पोलीस व्हायचंय. पुन्हा दुसऱ्या मुलाला उठायचे, दादासाहेब बाळा तू उठ, तुला मोठ्यापणी काय व्हायचंय. दुसरा मुलगा म्हणायचा मला डॉक्टर व्हायचंय. तिसऱ्या मुलाला उठायचे, पांडुरंग बाळा तुला मोठ्यापणी काय व्हायचंय. तो सुद्धा म्हणायचा मला वकील व्हायचंय. पण वामन भाऊ महाराजांना उभं केलं गुरुजींनी. वामना बाळा तुला मोठ्यापणी काय व्हायचंय. डोळे भरून आले, माझ्या भाऊची कीर्ती ऐका. वामन भाऊला विचारलं वामना तुला मोठ्यापणी काय व्हायचंय. त्यावेळेस वामन भाऊ म्हणले गुरुजी मोठ्यापणी मी खांद्यावरती पताका घेणार, आळंदी पंढरीची वारी करणार आणि ज्ञानोबरायांचे तुकोबरायांचे विचार या सगळ्या विश्वामध्ये मी पोहोच करणार आणि खऱ्या अर्थानं वाम मार्गाला चाललेला समाज भक्ती मार्गाला लावणार. हे वामन भाऊच्या मुखातले उद्गार ऐकले आणि मुस्लिम समाजाचा शिक्षक रडायला लागला, गुरुजी रडायला लागले. ऐका, 2 पायावर बसले, अल्लाला हात जोडले, अल्ला पोटी मुलगा यावा, असा मुलगा पोटी यावा. हळूहळू वामन भाऊ महाराज मोठे झाले. त्यांना सुद्धा बंकट स्वामीकडे नेऊन घातलं. बंकट स्वामीनं वामन भाऊ महाराजाला सांगितलं योग्य वेळ आली की मी पुन्हा वापस येईल. पुन्हा वामन भाऊचं शिक्षणही बंकट स्वामीच्या माध्यमातूनच झालं आणि साक्षात गहिनीनाथांचा साक्षात्कार वामन भाऊंना झाला. म्हणजे या वारकरी संप्रदायाचं जे मूळ आहे ते मूळ म्हणजे गहिनीनाथ. त्याच गहिनीनाथाच्या गडावरती वामन भाऊंनी गड स्थापन केला. आणि ऐका वामन भाऊचे चमत्कार. वामन भाऊ मोठे झाले. संत कसे असतात बाबा. एका गावात दुष्काळ पडला. जसं तुम्ही सांगितलं ना, गावात कोरड्या विहिरी होत्या, दगड होते, तोच प्रकार तिकडं झाला. दुष्काळ पडला भाऊ. गायी मरू लागल्या. गाईला अन्न खायला मिळत नव्हतं, पाणी प्यायला मिळत नव्हतं. गावातले लोक रडत रडत भाऊंकडे गेले. ओ भाऊ, अहो दुष्काळ पडलाय भाऊ, ऐका ना वामन भाऊ, ऐका ना, आमचे जनावर मरण पावायला लागले भाऊ, काहीतरी करा. वामन भाऊ महाराज त्या गावामध्ये गेले. हातात असलेलं एक कडं होतं भाऊंचं, ते कडं काढलं. वामन भाऊंनी त्या विहिरीमध्ये टाकलं. त्या विहिरीला खालून अशा 5च्या मोटरीसारखे पैप लागले. आजही त्या विहिरीचं पाणी हाताला लागतंय. हे चमत्कार वामन भाऊंचे महाराज. अजून पुढे जाऊन सांगेल तुम्हाला. वामन भाऊंचं शरीरही किती पवित्र होतं. अहो आमच्या परिसरामध्ये चिंचपूर इजदे नावाचं गाव आहे. त्या चिंचपूरमध्ये एक कठाळ्या होऊन गेला. कठाळ्या कळतून तुम्हाला, कठाळ्या. त्या कठाळ्यानं गावातल्या सगळ्या लोकांचे बैल मारले होते. तो कठाळ्या पाहिला का माणसं त्या कठाळ्याच्या समोर जाऊन उभे राहत नव्हते, जीवच मारायचा माणसं. काय वामन भाऊंची ताकद. गावातले लोक वामन भाऊकडे गेले. भाऊ तो कठाळ्याला काही सांगा. आता भाऊ म्हणले तुम्ही 2 पायाचे कठाळे जवळ माळ घालीत नाहीत तवर 4 पायाचे कठाळे तानच देणार आहेत. वामन भाऊ महाराज त्या गावामध्ये गेले आणि कठाळ्या समोर उभा राहिला कृष्णादादा. भाऊ म्हणले बास आता, लय जणाच्या हत्या केली, लय जणाला मारलं, झाली आणि तुझी माझी भेट तर घे म्हणले स्वतःचा उद्धार करून, चल गडावरती. वामन भाऊ महाराज तांग्यात बसले
जसा तांगा पुढे निघला तसा तो कठाळ्या सुद्धा वामन भाऊंच्या मागं गहिनीनाथ गडावर गेला आणि गहिनीनाथ गडावरती त्यांनी प्राण सोडले. ही ताकद वामन भाऊ महाराजांची. अजून तुम्हाला चमत्कार सांगतो. वामन भाऊंची गहिनीनाथ गड ते पंढरपूर दिंडी सोहळा आषाढी वारीला एका गावामध्ये भाजी करायची होती वारकऱ्यांसाठी. येवलवाडी नावाचं गाव आहे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. भाजी करायची होती नामदेव बाबा. तर गावातल्या लोकांना मिरच्या मागितल्या. मिरच्या तुम्ही आजही जर मला म्हटले ना ते गाव आम्हाला पाहिजे, तुम्हाला त्या गावात घेऊन जातो मी. त्या गावात कीर्तन करतोय मी आज. भाऊ म्हणले त्या गावातल्या लोकांना मिरच्या द्या. माझ्या वारकऱ्यांना मिरचीची भाजी करायची म्हटले. भाजीला मिरच्या नाहीत. गावातले लोक म्हणले बघा कुणी येईना ना आमच्या शेतातल्या मिरच्या द्या म्हणून. आम्ही तेच करावं का? आम्ही का तुमच्यासाठी पिकवल्या का? आमच्यासाठी पिकवल्या. वामन भाऊ म्हणले बघा रे, वारकरी उपाशी राहतील, याच्यानंतर मिरची खायला नाही मिळायची तुम्हाला. जा म्हणले. असे किती काही येते तिथून मग ऐका. या गोष्टीला 80 ते 85 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला. आजही त्या गावात गेले ना तुम्ही, छाती इतकं मिरचीचं झाड होतंय, फुलं येतात आणि मिरचीचं झाड जळून येतंय. अजून त्या गावात मिरची पिकत नाही. याला साक्षीदार मी स्वतः आहे. आजही ते गाव दाखवतो तुम्हाला. ही ताकद माझ्या वामन भाऊ महाराजांची. अजून पुढचे चमत्कार आहे का? पुढे जामखेड तालुक्यामध्ये गेल्याच्या नंतर 100 बैलांचा व्यापारी होता बाबा बर का. 100 बैलांचा. वामन भाऊंचा तांगा फसला. तांग्याचा एक बैल म्हातारा होता. तर वामन भाऊंनी त्या व्यापाऱ्याकडे जावं. ओ तुमच्या 100 बैलातला एक बैल द्या म्हणले. माझा एक बैल म्हातारा आहे, तांगा निघत नाही. हा याच्यासाठी आम्ही बैल आणले का म्हटले भाऊ. माझे बैल माझ्यासाठी तुमच्यासाठी नाहीत. लागा म्हणले बघा काम धंदे. भाऊ म्हणले बघ बर का मी एकच बैल मागितलाय तुला, एकच बैल दावून राहील. ते म्हणले जा. असे लई येते तो. वामन भाऊ महाराज तिथून वापस आले. आजही तो माणूस वामन भाऊंच्या 40,000 दिंडीतल्या 40,000 लोकांना त्याच माणसाची मुलं पंगत घालतायत बरं का आज सुद्धा. एवढा मोठा व्यापारी होऊन गेला. अजून त्याच्या दावणीला एक बैल सोडला तर 8 दिवसात दुसरा बैल जगतच नाही महाराज. ही ताकद वामन भाऊ महाराजांची. अहो जाळ, अग्नी आणि वामन भाऊंचं जीवन एकाच लेव्हलचं, तेवढंच पवित्र. ब्रह्मचारी म्हटलं ना वामन भाऊ महाराजच. ऐका अजून पुढे जाऊन तुम्हाला सांगतो वामन भाऊंची ताकद काय होती. शेवटी वामन भाऊ वयस्कर झाले आणि इंदिरा गांधीच्या हातानं पाथर्डी तालुक्यामध्ये वामन भाऊंचा सत्कार ठेवला बरं का. इंदिरा गांधीच्या हातानं सगळेजण बसले, पुकारलं. आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या या ठिकाणी आलेल्या आहेत, आपल्या वामन भाऊ महाराजांचा सन्मान करतील आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. इंदिरा गांधी उठल्या, हार घेतला आणि वामन भाऊनी 5 फुटावरून असा हात केला. बाई ऐका, या देशाच्या पंतप्रधान आहात मला मान्य आहे, पण जन्मजाती माय जर सोडली आणि दूध पाजणारी आजी जर सोडली तर या जीवनामध्ये कोणत्याच स्त्रीचा स्पर्श झाला नाही आत्तापर्यंत. आता शेवटी जायचंय आम्हाला काही दिवसात. आता म्हातारपणात तरी हार घालण्याच्या रूपानं तरी तुमच्या शरीराचा स्पर्श मी कशाला करून घेऊ. माय आमच्या आईसारख्या आहात, तुम्ही हार घातला असं समजतो. इंदिरा गांधीचा सुद्धा सत्कार स्वीकारला नाही. एवढं पवित्र शरीर माझ्या वामन भाऊ महाराजांचं होतं. त्यांना वामन भाऊ महाराज मानायचं. आणि आत्ता चमत्कार झालेला सांगतो. एक 10 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये जिथं वामन भाऊचा जन्म झाला ना, तिथं एक दारू पिणारा माणूस वामन भाऊंच्या मंदिरात आला. ऐका, दारू पिणारा माणूस. आणि गावकऱ्याला भाकर मागितली, दिली भाकर त्याला खायला. झोपला मंदिरात, एकटाच होता. सकाळी रडत रडत उठला तो माणूस आणि गावकऱ्याला सांगितलं, आमच्या खरं सांगू मी दारू पिणारा माणूस आहे, मी वाईट माणूस आहे, पण खोटं बोलणार नाही. तुमच्या मंदिरात मी एकटा झोपलेलो होतो म्हणला, एकटा. पण पहाटे 4 वाजल्यापासून विना वाजतोय आणि काकडावा मी ऐकला म्हणला माझ्या कानानं. आणि माणूस तर मला कुठंच दिसला नाही. आजही वामन भाऊ महाराज त्या जागेवर काकडा घेतात. याला संताचं शरीर म्हणायचं.
दारू पिणाऱ्या माणसाच्या मुखातले वाक्य ऐकले महाराज. म्हणून ऐका, नाही आळंदीला जाता आलं, नाही देऊला जाता आलं, ऐका, भगवान बाबामध्ये तुम्ही ज्ञानोबाराय पहा आणि तुकोबारायमध्ये तुम्ही वामन भाऊ महाराज पहा आणि याच ठिकाणी भाऊ बाबांची सेवा करा. आयुष्यात तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. कशासाठी अवतार घेतला महाराज त्यांनी? एकाच गोष्टीसाठी. ऐका, तुम्ही आम्ही त्यांचे लेकर आहोत, ते आपले मायबाप आहेत. कशासाठी जन्म घेतलाय? ऐका, उद्धर या जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कार, उद्धर या जन जड जीवा. ऐका, अजून कशासाठी संतांचे अवतार झाले? वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कर, अवतार तुम्हा धराया कर. याच्यासाठी जन्म घेतला. म्हणून एकदा जाता जाता त्या पांडुरंगाचं एकदा भजन करा आणि ऐका बरं का, ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय आणि इथं जे बोलणार आहेत वक्तृत्व सूत्रसंच, बस बस, तुला बिगर बायकोचं राहायचं नसेल तर उठणार नाहीस. आता ते रातभर इथं झोपणार आहे, बायको भेटन म्हणलं नाही उठणार ते, मला माहिती आहे. शेवटपर्यंत कोणी उठायचं नाही का? इथं आल्याच्या नंतर माणसाचं पाप नाहीसं होतंय, मग ते जातंय तरी कुठं? जे अगोदर उठून जातंय ना महाराज, त्याच्या डोक्यावर जाऊन बसतंय ते पाप. तुम्ही विनोद समजू नका, पाप जायला जागा पाहिजे ना. मग जे उठून जातंय त्याच्या डोक्यावर जाऊन बसतंय. सगळ्याचं पाप डोक्यावर घेऊ नका. घरी जाऊन तुम्हाला काय नांगर धरायचे नाहीत, हे मला माहिती आहे. आलं का लक्षात? हात वरती करा. राहू दे असेच, आम्ही चहा घेऊन निघू. आणि असं सुंदर स्वरामध्ये भजन करायचं माझ्या मग जेवढी ताकद आहे तेवढ्या. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. हे भगवान बाबा जय भगवान बाबा, भीमसिंह बाबा जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भीमसेन भाऊ जय जय भगवान बाबा, हे भगवान बाबा जय भगवान बाबा, माणिक बाबा जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, माणिक बाबा जय जय भगवान बाबा, हे भगवान बाबा जय भगवान बाबा, सावता महाराज जय जय भगवान बाबा, हे भगवान बाबा जय भगवान बाबा, सौता महाराज जय जय भगवान बाबा, हे भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. हात वरती करा. भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, हे भगवान बाबा, भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा, भगवान बाबा, भगवान जय हो. वामन भाऊ जय जय भगवान बाबा, हे वामन भाऊ जय जय भगवान बाबा, माणिक बाबा जय जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. विठोबा हे विठोबार कुमार, हे कुमार कुमार, विठोबार कुमार, कुमार हे विठोबार एवढे संत दयाळू आहेत, एवढे संत कृपाळू आहेत. मग महाराज आम्ही आमच्या आयुष्यात काय करावं? ऐका, संताची संगत आयुष्यामध्ये महत्वाची आहे. का महत्वाची आहे? अहो, जसं चंदनाच्या सहवासात गेल्याच्या नंतर तुम्हाला चंदनाचा सुगंध प्राप्त होतो ना, तसं संताच्या साधूच्या सहवासात गेल्याच्या नंतर तुम्हाला आपोआप भगवंत प्राप्त होतो.
याच्यासाठी संताचा सहवास महत्वाचा. मी सांगत नाही, माझ्या तुकोबारायाने अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे गुण चंदना ते आगे तुका म्हणे गुण चंदना ते आगे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. झालं कीर्तन. किती जणांना माळी घालायच्यात? तुम्ही माळी घालू नका, पुन्हा तुमच्या गावाला तारीख देत नाही मी. हा बघ, माझं जीवस्य कंठस्य माझ्या आयुष्याचा उजवा हात म्हणजे नामदेव बाबा आहेत. ते मला सांगते माळी घातले का नाही. ते जर म्हणले ना माळी घातल्या नाही तर तुम्ही तारखेला फोनच करायचा नाही आपल्याला. महाराज नाही, सप्ताह करायचा आहे ना, उद्धार झाला पाहिजे. आपला आदर्श आपल्या लेकरांना घेतला पाहिजे.
लेकरांनी आदर्श घेण्यासाठी मायबापाला दुसऱ्याकडे बोट करायची गरज लागली नाही पाहिजे, त्याला जीवन म्हणायचं. पोराला म्हणता आलं पाहिजे, अरे माझा आदर्श घे म्हटलं म्हणता आला पाहिजे माझा आदर्श. आता बापच जर संध्याकाळी लिजिम खेळत असन, काय पोरग आदर्श घेईन महाराज. म्हणून ऐका, संताचा सहवास, गळ्यात तुळशीची माळ महत्वाची आहे. पुनश्च एकदा सांगतो, झालेली सेवा माझे गुरुवर्य न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत भगवान बाबा ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या सेवेचा हा प्रसाद आहे. जे काही बरोबर असेल ते घेऊन जा, आणि चुकीचं असेल ते पण घेऊन जा. मला नका देऊ ते, ऐका मी नेऊन कुठं करू सोडू त्याला, तुम्हीच सोडून द्या तिकडं रानात गेल्यावर कुठंतरी. हां, पण ही अशी कलाकार मंडळी आहे, आमचे बोरकर बाबा असतील, हुसे महाराज असतील, आणि हे संप्रदायाचं वैभव नामदेव बाबा, आमचे कृष्णदेव महाराज, खूप म्हणजे सगळे भाग्यवान आहेत. आता ज्यांना कळतंय ते बोट जरी फिरले तरी पण इथं लागतंय महाराज त्यांचं वादन. तुमच्या लक्षात आलं असेल, महाराष्ट्रातले अनेक कथाकार कीर्तनकार गुरुजींचा, आमच्या सरांचा कीबोर्ड आवर्जून ऐकतात, मोरारी बापूपर्यंत सुद्धा. आणि हे परिसराचं वैभव नामदेव बाबा, आम्ही आमच्या परिसरात यांचे कीर्तन घेतो बरं का. ते नुसते गायक नाही राहिले तर आता नामांकित कीर्तनकार झाले महाराज. आणि महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं वैभव असणारे रामरावजी महाराज ढोक बाबांचे आवडते गायक म्हणजे नामदेव बाबा आहेत. काय तुमचं भाग्य असेल महाराज. म्हणून बाबा तुमच्या चरणावर सुद्धा नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. राहिलेलं कीर्तन पुढच्या वर्षी करतो आणि याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.